महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा भक्तिमय प्रवास आजही उत्साहात सुरू राहिला. वरवंडे येथील मुक्कामानंतर पालखीने पाटस रोटीघाट मार्गे उंडवडी पर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. मंगळवारी 14 जुलै रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडे येथील मुक्काम आटोपून सकाळी 6 वाजता पुढील प्रवासाला निघाली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भागवतवाडी पाटस येथे सकाळी 9च्या सुमारास न्याहारीसाठी पालखीने विसावा घेतला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. त्यानंतर सकाळी 11च्या सुमारास पालखी रोटी घाटाकडे रवाना झाली. घाटाचा चढ असल्याने पालखीला 8 बैल जोड्या जोडण्यात आल्या. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात आणि तुकोबारायांच्या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. रोटी घाटात वारकरी, तृतीय पंथीय आणि भाविकांनी वारीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दुपारच्या महाप्रसादानंतर पालखी हिंगणीगाडा, वासुंदे आणि खराडवाडी मार्गे पुढे रवाना झाली. अखेर सायंकाळी 8च्या सुमारास पालखी उंडवडी येथे मुक्कामी दाखल झाली. भक्ती, समता आणि परंपरेचा संदेश देत संत तुकाराम महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी सज्ज झाली. वास्तविक वारी हा एक वेगळा अनुभव आणि साक्षात्कार अनुभूती घेण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये किती संकट आली, किती गेली याकडे दुर्लक्ष करून लोक या भक्तीच्या प्रवाहामध्ये एकत्र होतात. वारी म्हणजे एक जागतिक लेवलचं, एक जगाच्या पाठीवरचा हा सगळ्यात मोठा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये एक समता, ममता आणि एक प्रकारचे एक समाज एक ठिकाणी बांधून ठेवण्याचा असा एक वेगळा उपक्रम वारीच्या माध्यमातून अनेक संस्कृती, अनेक परंपरा यापासून जपल्या जातात. भारतीय संस्कृतीचा स्वाभिमान आणि एकत्र ठेवण्याचा जो, एकत्र बांधून ठेवण्याचा जो विषय आहे, ती वारी नेहमी करत असते. वेगवेगळ्या मार्गातून वारी विठुरायाला काय आज यंदा साखर काय घालणार? वारीत पायी वारीत चालणाऱ्या याचा आहे. वारीतला आपला देश हा वेगवेगळ्या मार्गाने जो भरकटत चाललेला आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकरण. खरं तर या जन्माच्या वारीचा एकच संदेश आहे. वारी एकच सांगते, चांगलं वागा, चांगलं जगा आणि योग्य वागा, या अशा प्रकारचा संदेश वारी देत असते. वारी ही समतेचं प्रतीक आहे. वारी हे ममत्वेचं प्रतीक आहे आणि वारी हे सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचं प्रतीक आहे. धन्यवाद. महाराजांची पालखी आज रोटी घाटामध्ये आली. तर रोटी घाटामध्ये आज आपल्याकडे रांगोळी काढण्यासाठी विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी आज फुटबॉल विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे मुख्याध्यापक आपल्याकडे आहेत. काय नाव आपलं? मी विनायक कांबळे, प्राचार्य भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फुटबॉल. आमच्या विद्यालयाच्या वतीने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश केल्याच्यापासून ते अगदी उंडवडीपर्यंत वैष्णवांच्या पुढे रांगोळीच्या पायघड्या घालण्याचा कार्यक्रम दरवर्षी राबवला जात आहे. विद्यालयाचे असणारे कला शिक्षक आहेत सुभाष फाजगे, त्याचबरोबर विद्यालयातील असणारे विद्यार्थिनी आहेत, शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत. त्या उपक्रमामध्ये गेली 26 वर्षे सातत्याने सहभाग घेत आहेत. त्याचबरोबर त्या वैष्णवांच्या मेळ्यापुढे पायघड्याच्या रांगोळ्या घालत असताना विद्यार्थ्यांच्या मनावर किंवा त्या ठिकाणी एक प्रकारचा त्यांना एक आनंद होत असतो. खरोखरच आज रोटी घाटामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय 3 दिवसापासून रांगोळी सुरू केली आहे. त्यांनी दैनिक संध्यासाठी संजय सोनवणे रोटी घाट जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आज आपल्याकडे रोटी घाटामध्ये माऊली भेटलेल्या आहेत. तर आज रोटी घाटामध्ये आज माऊलीचं आज आपल्याकडे भेटलं. तर काय सांगा वारीचा महिना म्हणजे काय सांगू शकाल? रामकृष्ण पण गेल्या 4 वर्ष झाली आम्ही वारी करतो. खूप छान असा आनंद आहे वारीमध्ये. जे काय आम्हाला बाहेर दुनियामध्ये भेटत नाही ते या वारीमध्ये भेटतं. जे बघण्याचा दृष्टिकोन असतो लोकांचा, वाईट नजरा म्हणा किंवा आम्हाला लक्ष देणं, या वारीमध्ये कोणी नाही. खूप छान असा आनंद आहे वारीमध्ये. मित्रमंडळी सगळ्यांनी वारी करावी, जीवनातून एकदा आली वारी करावी. तुम्ही वारीमध्ये आले अनेक तिथे पण तुम्ही काय सांगू शकता की वारीमध्ये पहिल्यांदा मी खूप चालत होतो. माझ्याबरोबर 6 आमच्या किल्ला राखायचं आणि मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या माध्यमातून आम्ही वैष्णवाचा पल्ला घेऊन आम्ही स्थापन केली आहे का? 13 नंबरची महाराज गवळी म्हणून भविष्य काळामध्ये
वारीमध्ये आवश्यकता खूप आहे. हां पण लागतील लोकांना हां दिंडीचं खरोखरच त्यांच्या भावना विठ्ठलापर्यंत जावं आणि स्वतःची दिंडी पुढल्या वर्षी यावी अशी माझी पण इच्छा आहे. दैनिक पुण्यासाठी संजय सोनवणे, मलकापूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.